नमस्कार मित्र हो, मी आनंद. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. मित्र हो, आजचा जो व्हिडिओ आपला बनवण्याचा मुख्य कारण आजचा दिनविशेष. आणि आजचा दिनविशेष रथसप्तमी. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. मित्र हो, आज 4 फेब्रुवारी 2025 मंगळवार. आज रथसप्तमी. मित्र हो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे रथसप्तमी हा माघ महिन्यातील सप्तमीचा दिवस. या दिवशी सर्व महिला पुरुष हे सूर्यदेवाची आराधना करतात, पूजा करतात. सूर्यदेव यांना देवाचा दर्जा आहे आपल्या भारतामध्ये. मित्र हो, सूर्यकिरणापासून आपल्याला बरेचसे फायदे आहेत. मित्र हो, सूर्यकिरणामुळे एक नवीन ऊर्जा आपल्याला मिळते. प्रत्येक रात्रीमागे एक दिवस उजाडतो. नवीन दिवस उजाडला की आपण आपले नवीन स्वप्न, आपल्या नवीन आशा, आपल्या नवीन अपेक्षा यानुसार आपण आपल्या कामाला लागतो. म्हणजे आपल्या आयुष्यात एक नवीन सूर्योदय हा एक नवीन दिवस घेऊन येत असतो आणि एक नवीन कार्य करण्याची एक ऊर्जा आपल्याला देऊन जातो. म्हणून सूर्यकिरण हे एक ऊर्जेचा स्रोत आहे असं म्हणायला काही हरकत नाही. त्याचप्रमाणे मित्र हो, सूर्यामुळे उष्णता, सूर्य हा एक तारा आहे जो पृथ्वीपेक्षा आकाराने मोठा आहे, पृथ्वीपासून बऱ्याच अंतरावर आहे. याची उष्णता ही खूप आहे, डिग्री सेल्सिअसमध्ये. आणि मित्र हो, सूर्यकिरणामुळे आपल्याला माहिती आहे ऊन, वारा, पाऊस हे सगळे एकमेकाशी संलग्न गोष्टी आहेत. म्हणजे सूर्याच्या उष्णतेमुळे पाण्याची वाफ होऊन त्याचे ढग निर्माण होतात असं आपल्याला शिकवलं जातं लहानपणीच. आणि ढगापासून मग पाऊस येतो. म्हणून सूर्यकिरणाचं फार मोठं महत्त्व हे आपल्या पृथ्वीसाठी आहे. हिवाळ्यात आपल्याला खूप थंडी वाटते, आपण लगेच सूर्यप्रकाश शोधत निघतो. सूर्यकिरणामुळे व्हिटॅमिन डी ची कमतरता दूर होते. म्हणजे आरोग्यासाठी सुद्धा सूर्यकिरण खूप आवश्यक आहे. म्हणून आज रथसप्तमी, सूर्यदेवाची उपासना करण्याचा हा दिवस. यावर्षी 2025ला रथसप्तमी ही 4 फेब्रुवारी 2025ला उदय तिथीनुसार साजरी करण्यात येत आहे. आपल्या भारतामध्ये सूर्याला एक देवाचं महत्त्व आहे. देव म्हणून मानले जाते सूर्यदेव भगवान. ओम सूर्याय नमः हा मंत्र म्हणून सूर्यदेवाची आराधना केली जाते. मित्र हो, सूर्यदेवाची आराधना केल्यामुळे आपल्याला उत्तम आरोग्य लाभते आणि
आपल्या जीवनात खूप प्रगती होते असं मानलं जाते. त्यामुळे रथसप्तमी या दिवशी सूर्यदेवाची आराधना केली जाते. सूर्याला दररोजही आपण नमस्कार केला तरी ते सूर्यकिरणं सकाळचे आपल्या शरीरासाठी खूप आवश्यक आहे, आपल्या आरोग्यासाठी खूप आवश्यक आहे. रथसप्तमी हा दिवस सगळीकडे आज साजरा केला जात आहे. आपणा सर्वांना रथसप्तमीच्या हार्दिक शुभेच्छा. म्हणजे आपल्या भारतामध्ये सूर्याला देवाचा दर्जा आहे, सूर्यदेव भगवान असं त्यांना म्हणतात. आणि सूर्यकिरणं ही आरोग्यासाठी खूप आवश्यक आहे. म्हणजे अध्यात्म आणि विज्ञान या दोघांचा संगम आज या दिवशी झालेला आहे. तर मित्रहो, ही एक छोटीशी माहिती होती रथसप्तमीबद्दल. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना रथसप्तमीच्या हार्दिक शुभेच्छा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.